नगराध्यक्ष मॅडम आणि माननीय सर्व नगरसेवक आपल्याकडे आज आपल्या शाळेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले आहेत. आपण त्यांचे प्रथम सर्वांचे स्वागत करू टाळ्या वाजवून. ते आज तुम्हाला स्वच्छतेबद्दल थोडी माहिती देणार आहे. तुम्ही चित्र काढले तर त्याच्यातून तुमचा 1-2 काय असेल नंबर काढून काहीतरी ते तुम्हाला देतील. स्वच्छता अभियान पंधरवडा या कार्यक्रमासाठी उपस्थित वाडा प्रसव नागणे, माननीय सौ श्रीमान संजय मॅडम, तसेच माझे सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका आणि आमचे नगरपंचायतचे अधिकारी व त्या शाळेच्या शिक्षिका मॅडम व माझे बाळगोपाल मित्र. आता तुम्हाला स्वच्छतेबद्दल अशी माहिती की तुम्ही शौचालय आपले जे आहे त्याचा सगळे वापर करतात. शौचालयाचा वापर करताना स्वच्छतेचा पहिला अंगीकृत काय, आपण रोज आंघोळ केली पाहिजे. बरोबर, आंघोळ केली तर आपल्याला कुठले आजार होत नाही. एखादा माणूस बघा 2 दिवस आंघोळ करत नाही, 3 दिवस आंघोळ करत नाही, त्याला काय होते, खरूज होते. मग खरूज झाले आई काय सांगते, तिला काय सांगते, तुझ्या जोडी हिला खरूज आहे, तुझ्या आई काय सांगते तिच्या जोडी बसू नको. का बसू नको, तिची खरूज सुद्धा होईल. मग तसं काय होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, पहिले आपली स्वच्छता राखली पाहिजे. पहिल्यांदा सगळ्यात पहिले आपण आंघोळ केली पाहिजे, नीटनेटके कपडे घातले पाहिजे, आपली नजर कापलेली असली पाहिजे. बरोबर ना, कापते ना तू. त्याच्यानंतर शौचालयाचा वापर केला पाहिजे. पण शौचालयाचा वापर जर आपल्या घरात नसेल तर सार्वजनिक शौचालय असतं त्याचा वापर केला पाहिजे. पहिल्यांदा आपली स्वच्छता केली पाहिजे. आपली स्वच्छता असली म्हणजे आपल्याला कुठला रोग होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या परिसरात आपलं घर आहे, आपलं घर स्वच्छ राहिलं पाहिजे. घराच्या बाजूला कुठे अस्वच्छता नसली पाहिजे. आणि कुठे पाणी आपण जो घराच्या बाहेर पाणी फेकतो त्याचे कुठे सांडपाणी म्हणून धबका तयार होऊ नये, त्यात मच्छर होतील, त्याचे मच्छर आपल्या मर्यादा रोग होऊ शकतो. बरोबर ना. म्हणून आपल्या घराच्या बाजूला स्वच्छता ठेवायला पाहिजे. आपली स्वच्छता असली पाहिजे. आपल्या आईला आपण सांगितलं पाहिजे, तुझ्या मोठ्या भावाकडून थोडं शिकलं पाहिजे. म्हणून आपल्याला स्वच्छतेचं सगळं करत असताना आपली इथली स्वच्छता झाली पाहिजे. ह्या स्वच्छतेचे सगळे तुम्ही आधी छोटी आहेत म्हणून तुम्ही आपली स्वच्छता स्वतःने केली तर आपण स्वच्छ राहू. मग आपल्या घराच्या बाजूला स्वच्छता कशी करायची, तर आपण चॉकलेट खायला तर तुम्ही मी बघितला एवढी चांगली मग पुढे मी बघितली नव्हती. सगळ्यांनी चॉकलेट खाल्यानंतर डस्टबिनमध्ये कचरा टाकला. बरोबर ना, खूप चांगले. त्यामुळे तुम्हाला काय झालं, तुमच्याकडून शिकण्याचं काय की आता मी जर चॉकलेट खायला असेल इकडे तुम्ही तो डस्टबिनमध्ये टाकला म्हणजे तुम्हाला त्या सगळ्याच्या बरोबर आहे. पण आता तुम्ही जेवल्यानंतर सगळे सामने हात धुतले का, नाही किंवा तिने नाही धुतले नाही ना. मग थोडासा सामने हात धुतले स्वच्छ होता, आपल्याला कुठला रोग होत नाही. हां, त्याच्यानंतर आपण स्वच्छतेचा वापर केला की सामने हात धुतले पाहिजे. आणि आपला परिसर शाळा त्या वेळोवेळी स्वच्छ राहतील याच्याकडे तुम्ही लक्ष देता. तसंच आपल्या घराकडे लक्ष द्या. आणि बाबा या आता ज्या स्पर्धा झाल्या या आमचा एक उपक्रम आहे, ज्या नगराध्यक्ष मॅडमच्या आदेशाने आम्ही त्या करतोय तर त्या चांगला होईल, त्याचा पारितोषिक तुम्हाला मिळेल. आता ज्याचा जो नंबर येईल किंवा त्या चांगले दिसताना आम्ही बघितलं तर खूप सुंदर काढलेले. त्यामुळे त्या बघती नंतर आम्ही त्याचा नंबर निघेल, तुम्हाला चांगलं बक्षीस मिळेल, चषक मिळेल. पुढे मग मी थांबतो आणि नंतर मॅडम तुम्ही नंबर करून मॅडमला पाठवू.